श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आज पूर्ण 4 वर्ष झाले कॅन्सरसोबत लढत आहे. माझे पहिला किमो आज होता. माझे कॅन्सरचे रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह आले तेव्हा मला नागपूरला नेण्यात आलं NCRमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये. तेव्हा मी स्वतः डिसिजन घेतलं की आपण इथे ट्रीटमेंट नको करायला, कारण की तो खूप मोठा दवाखाना आणि मला थोडी भीती वाटली की आपल्यासमोर ट्रीटमेंट चालेल की नाही चालेल. म्हणून मग मी स्वतःच निर्णय घेतला. जेव्हा मला माहीत झालं की माझ्या मुलांनी जेव्हा रिलेटिव्हला सांगितलं ॲम्ब्युलन्समध्ये की आम्ही मम्मीला NCRमध्ये नेत आहो कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये, मी तेव्हा उठून बसले आणि स्वतः मुलाला विचारलं की मला कॅन्सर आहे का. तर त्यांनी म्हटलं की मम्मी तुला काही होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. मग मी काहीच बोलले नाही, एक शब्द नाही. थोडं खाली उतरले, स्वतः ताकद आली माझ्या अंगात आणि बाहेर श्वास घेतला आणि परत येऊन बसले आतमध्ये. मग नाही झोपले. मग नंतर मुलांनी मला NCRमध्ये नेलं. मी पाहिला तिथला सगळा माहोल, खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत तिथे. पण मी विचार केला की आपली परिस्थिती नाही एवढी, आपण नाही पूर्ण करू शकत इथे. म्हणून मग मी स्वतः सगळं फाईल वगैरे तयार केल्यावर स्वतः निर्णय घेतला की आपल्याला इथे ट्रीटमेंट नको करायला, आपण इथे नाही पूर्ण करू शकत. म्हणून मग मी तुकडोजी पुतळ्यामध्ये जे हॉस्पिटल आहे जवळ, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, तिथे जायचा निर्णय घेतला. कारण की त्याच्या बाबतीत मला थोडीशी माहिती होती पहिले. तर मी तिथे गेली आणि स्वतः मला कॅन्सर आहे की नाही याची पहिले ती टेस्ट करतात, FNC वगैरे. तर मलाही असं वाटलं की आपल्याला नसेल कॅन्सर, कुठेतरी खोटे रिपोर्ट असतील. पण त्यांनी जेव्हा माझी FNC केली, ती अतिशय जीव घेणी अशी मला पद्धत वाटली. बाकी मला माहीत नाही की ती सुया टाकतात आणि ते आपल्याला मास्क काढून तपासायला पाठवतात. मी खूप त्रास सहन केला त्या टाईमला. मग मला तिथून अमरावतीला आणलं. ते रिपोर्ट यायला 8 दिवस लागतात. मग मी म्हटलं की आपले रिपोर्ट आले. माझे रिपोर्ट आले. माझ्या मुलाला अमरावतीला फोन आला की तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत आणि तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागेल, तुम्हाला यावं लागेल इथे. मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा. माझ्या मुलीला नव्हतं माहीत की मला कॅन्सर झाला आहे. तिला आत्याकडे पाठवलं होतं आम्ही. म्हणजे मला माहीतच नव्हतं यांचं काय ठरलं ते फॅमिलीचं. मग मला त्यांनी स्वतः नागपूरला नेलं. मी तिथे पहिल्यांदा गेली तर ते कमान पाहून खूप रडले की मला का, माझा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण की मला एवढं माहीत होतं अभ्यासात की बिडी पिल्याने होते, तंबाखू खाल्ल्याने होते, दारू पिल्याने होते. पण मित्रांनो, मला काहीच शौक नव्हता. मी कधीही थोडंसंही म्हणजे मला असं वाटत नाही की मी चुकूनही कधी तंबाखूसुद्धा खाल्ला असं, सुपारीचं खाण खाल्लं असेल. मग त्यांनी मुलाला आतमध्ये बोलावलं, माझे रिपोर्ट पाहिले आणि त्यांनी हे सांगितलं की तुझी आई 1 महिना राहते बेटा, तुझ्या आईला घेऊन जा. तर मयूर डिसगावने खूप चांगले सर्जन आहेत RST मधले, राष्ट्रसंत हॉस्पिटलमधले, तुकडोजी पुतळ्याजवळचे. खूप माझ्या मुलाला धक्का बसला. तो रडला, बाहेर आला. त्याचे पप्पाही रडत होते. मी त्यांच्या मांडीवर झोपलेली होते. पण त्यांनी सांगितलं, माझ्या मुलांनी डॉक्टरांना सांगितलं, माझी मम्मी जाणार आहे ना. चालेल मला. नाही म्हणे, तुझी मम्मी पहिला किमो सहन नाही करू शकणार. पहिलाच किमो काय आहे,
तुझी मम्मी ट्रीटमेंटच सहन नाही करू शकाल, खूप भारी ट्रीटमेंट आहे, तुला घरी घेऊन जा, तिला खाऊ पिऊ घ्याल चांगलं, ती महिनाभर राहते. तो म्हणे नाही, तुम्ही ट्रीटमेंट करा, मला माझी मम्मी माहीत आहे कशी आहे, तुम्ही ट्रीटमेंट करा. काही हरकत नाही म्हणे. ते सगळे केस पेपरवर आपल्या सह्या घेतात. त्यांनी सह्या घेतल्या आणि त्यांनी माझी ट्रीटमेंट सुरू केली. पहिला किमो लागला मला संध्याकाळी 7 वाजता. खूप चांगल्या मॅडम आहेत तिथे, नर्सेस खूप चांगल्या, म्हणजे स्टॉफ खूप चांगला आहे. रिबिका मॅडम माझ्या पहिल्या किमोला होत्या. मला खूप सांभाळलं त्यांनी. कधी नसेल खाल्लं एवढं मी. अर्धा किलो नाशपाती, केळं असं सगळं मी तेव्हा खाल्लं, काऊन की मी 6 महिन्यापासून पूर्ण अन्नपाणी बंद केलं होतं. मला माहीत नव्हतं की मी एवढं खाऊ शकते. आणि डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की पेशंटला झोपू नाही द्यायचं. तो किमो मला लागला संध्याकाळी 7 वाजता, तो संपला सकाळी 3 वाजेपर्यंत. माझी बहीण शिप्राताई माझ्या जवळ होती, माझे मिस्टर, माझा मुलगा, यांनी आळीपाळीने मला खाऊ घालणं, माझ्यासाठी जागणं हे केलं. मला मोबाईलमध्ये गुंतून ठेवणं, पण झोपू नाही दिलं. जेव्हा माझं शेवटचा बॉटल संपली 3 वाजता, तेव्हा मला झोपायला लावलं. मला एवढा, म्हणजे किमो झाल्यानंतर मला असं वाटलं की मी खूप सारे हत्ती, घोडे किंवा कितीतरी क्विंटलचे पोते उचलू शकते, एवढी ताकद माझ्या अंगात आली. मला एकदम भ्रम झाला की मी आता खूप चांगली होऊ शकते. मी तिथून बाहेर पडले, सकाळी 4 वाजता खाली आले, झोपले. नंतर मग 2 दिवस घरी आले मी. मग 2 दिवस मी चांगली राहिले. नंतर मला किमोचा त्रास सुरू झाला. त्यांनी पहिले सांगितलं होतं की 2 दिवसांनी किमोचा त्रास सुरू होईल. मला खूप त्रास झाला किमोचा, खूपच त्रास झाला. मला दयासागरमध्ये ॲडमिट करण्यात आलं. पण मी एक सांगते की मला जिथेही कुठे हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे मला खूप चांगली ट्रीटमेंट भेटली. माझे 2च हॉस्पिटल आहे, एक दयासागर आणि एक RST राष्ट्रसंत कॅन्सर हॉस्पिटल तुकडोजी पुतळा. मला सगळ्यांनी जीव लावला. पुऱ्या 4 वर्षभर मला काहीच त्रास नाही झाला कुठे. मी तिथे ॲडमिट झाली पहिल्या किमोनंतर. मला असं वाटलं की मी आता जाते, अतोनात त्रास होता. पण मला एक अशी माय भेटली तिथे दयासागरमध्ये, माझ्या लिनेट मॅडम. त्यांनी एकच सांगितलं, तेरे को बच्चे के लिए जीना है, तू एक माँ है, तेरे की बीबी मर गई, तेरे में बेटी मर गई, तेरे से सब मर गए, पर तेरी माँ जिंदा रहनी चाहिए, तेरे को बच्चे के लिए जीना है. मी त्याच्यानंतर एक हिम्मत लावली, एक पावर लावली. आणि आज 4 वर्ष झाले, माझे 4 किमो झाले. मी प्रत्येक किमोची गोष्ट सांगेलच तुम्हाला, माझ्यासोबत काय झालं काय नाही झालं. पहिल्या किमोमध्ये तुम्हाला गुंगीच आली होती, पण प्रत्येक किमोची गोष्ट तुम्हाला सांगेल मी की माझ्यासोबत काय झालं. पण मी हिंमत नाही सोडली, मी डटून राहिली. आज 2025 लागलं आणि मी तुमच्या समोर आहे. माझी केस पाहते तुम्ही मित्रांनो, माझ्या डोक्यावर एकही केस नव्हतं. 6 महिने माझ्या मुलांनी मला आरसानी दाखवला. 6 महिने मी आरसानी पाहिला. माझ्या ह्या प्लकिंग म्हणजे ॲब्रो आणि केस काहीच नव्हतं मला. बारीक बारीक हातपाय झाले होते माझे, पण माझी जगण्यात ताकद होती. माझ्यासोबत लोकांनी भेदभाव केला, मला पाहून दूर सरायचे. मी खोकलायची तर दूर जायचे. मला खूप वाईट वाटायचं. मी घरी होती, मी स्वयंपाक करायची तर कोणी आलं तर सांगायचे की हिचं ताट, हिला दूर ठेव. माझ्या स्वतः मैत्रिणींनी माझ्या मोठीची मुलगीसुद्धा माझ्या दूर ठेवली. तर खूप त्रास झाला मला. मला कोणाला म्हणायचं नाही आहे काही, काऊन की स्वतःला सगळ्याचं प्रिकॉशन आवश्यक असते. पण मला फक्त मदत केली माझ्या मिस्टरांनी, माझ्या मुलांनी, माझ्या मुलींनी, माझ्या बहिणींनी, तिच्या मुलांनी. असे बरेचसे नातेवाईक आहेत की त्यांचं नाव काय घ्यायचं.
आणि किती घ्यायचं. माझे मावस दीर, माझे भाऊजी नागपूरचे, सगळ्यांनी मला मदत केली. एवढी मदत केली की मला जगायला त्यांनी मोटिवेट केलं की तुला जगावं लागेल, मुलांसाठी तुला जगावं लागेल. आणि मी खरंच सांगते मित्रांनो, मी प्रत्येक किमतीची गोष्ट तुम्हाला सांगेल, इथपर्यंत की माझ्या नसा ब्लॉक व्हायच्या. मला प्रत्येक वेळी कितीतरी त्रास झालेला आहे, कितीतरी. पण मी हारले नाही. कॅन्सर आपल्याला हारू शकत नाही. कॅन्सरचं दुसरं नाव दुर्लक्ष आहे. आपण स्वतःवर दुर्लक्ष केलं तर कॅन्सर होते. मी स्वतःवर दुर्लक्ष केलं. माझे पिरियड्स अटकले होते. मला वाटलं माझे पिरियड्स गेले. त्या पिरियडच्या गाठी जमल्या, त्याच्यात कॅन्सर झाला मला. आणि नंतर काय सांगावं की मला सोनोग्राफी सांगितली होती की तुम्ही सोनोग्राफी करा. पण मला वाटलं की आपण पाणी वगैरे भरतो त्याने आपलं कड दुखत असेल, पण ते अतोनात झालं. जेव्हा मला उलट्या व्हायला लागल्या खूप फोर्सनी, तेव्हा मला दयासागरमध्ये ॲडमिट केलं. एका दमाने नाही झालं, थोडं थोडं झालं. कधी कोणी डायजेशन सांगत होतं, कधी कोणी डायरिया सांगत होतं. पण दयासागरमध्ये माझ्या रोगाचं निदान लागलं आणि मला कॅन्सर निघाला. मी परमेश्वराला, स्वामी समर्थांना एकच विनंती करते मित्रांनो, कोणालाही असा रोग होऊ नये की माझ्यासारखे सगळेच ताकदवर नसतात. जगायची इच्छा असते हो सगळ्यांना, पण माझ्यासारखं कोणी ताकदवर नसते. मी खूप फाईट केली कॅन्सरसोबत. मला मध्ये पॅरेलिसिस गेला, मला डायबिटीज झाला, मला शुगर झाली कॅन्सरमध्ये. पण मी हारली नाही मित्रांनो, आणि मी हारणार नाही. आज मला 1-1 वर्षांनी बोलावलेलं आहे. मी फॉलोअपला जाते. तुम्ही पाहताय मी स्वतःची काळजी घेते. माझे केस पाहते तुम्ही की मला काहीच केस नव्हते, पूर्ण केस गेले होते. टकलं झालं होतं माझं पूर्ण. लोक हसायचे मला, मी डोक्याला रुमाल बांधायची. पण आज मला जेव्हा केस वाढले ना माझे, तेव्हा मला पार्लरवाल्याने सुद्धा नकार दिला होता की आमच्याकडे मशीन नाही, आम्ही स्ट्रेट करून देत नाही. पण आज स्वामी समर्थ माझ्या मागे उभे आहेत. मी कोणीही पार्लरचं 4 वर्ष झाले चेहरानी पाहिला. पार्लर कसं असते पाहिलं नाही. पण आज तुम्ही माहीत आहे परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. माझी केस पहा, माझा चेहरा पहा. देव मला हरू देत नाही, परमेश्वर मला हरू देत नाही. फक्त त्याचं नामस्मरण तुम्ही सोडू नका. त्याचं नामस्मरण करा, डॉक्टरांना विश्वास करा, आणि होईल तर राष्ट्रसंत कॅन्सर हॉस्पिटलमधलीच ट्रीटमेंट घ्या. अतिशय. आणि तिथे एक खूप चांगली व्यवस्था आहे तुम्हाला अपनागरची. कोणाच्या नातेवाईकाकडे तुम्हाला जायचं काम नाही. अपनागरमध्ये खरंच तुमचं अपनागर आहे. तुम्ही तिथे राहू शकता अपनागरमध्ये. तिथे तुम्हाला एवढे चांगले लोक मिळतील. जेवण मिळतं, तुम्हाला रूम मिळते, तुम्हाला AC आहे, तुम्हाला पलंग आहे झोपायला. तुम्हाला इतकी चांगली ट्रीटमेंट मिळेल की तुम्हाला परकं वाटणार नाही. खरंच ते अपनागर आहे, जिथे सगळे नातेवाईक सोडून देतात, सगळे मित्रमैत्रिणी सोडून देतात, सगळे रिलेटिव्ह सोडून देतात. तिथे तुम्हाला अपनागर अपनावते. आणि ट्रीटमेंट करा राष्ट्रसंत कॅन्सर हॉस्पिटलमधली. बाकीचं समोर बोलू पुढच्या तारखेला, जेव्हा माझा दुसऱ्या किमोची तारीख येईल. थँक्यू.